नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत. आज एकदम चांगला दिसत हो ना तुम्हाला, कारण की आज मी मोखाडे जायचं ना पैसे काढायला. तर बघू शकता ही आमची आहे आज पण झोपडी. आणि आज हे बघा चिकन आहे आज जेवण्यासाठी आणि भात. तर चला, असं हे आपलं बेडरूम आहे तिकडं. मिस्त्री पण जरा जेवायला बसले, तोपर्यंत बसून दिस थोडा वेळ. तोपर्यंत आपण पण. मम्मी तू जेवते का नाही? हो काय पुराला काय अजून मागवायला लागेल गिरीट? नाही पुरल असं मला वाटत. बघू काय होतं आता. चला कपडे बदलून घेऊ आणि जेवायचं पण आहे ना आपल्या टाकून जेवण आणि लगेच काम करायला लागेल. चला तर चला मित्रांनो, आता फायनली आता आपला असा लोक आहे. तर काय सांगत होतं इसरायलू. फायनली आता आपण कपडे बदलले. मम्मी मग तिकडे घेतो ही नंगा. मम्मी कशी का ना इकडे ह्या पहा, यांची कशी नाटकं चाललंय. काम नाही तसे नुसतं झोपून राहायचं इकडं. चला उठा पोरगे हो. तर चला आता कामाला लागू मस्तपैकी. जरा खाऊ काय आता एक क्षण दाखवतो हा मित्रांनो. ते बघा त्याच्या मागं बैला लागत होती. उम्या ये आता ये. बेकार कमाय बाईचा. अशा प्रकारे आम्ही पाण्याचा केला जुगाड. ते भरायला घेतलाय. थांबा हो, आपण कॅमेरा बुडू हा बरं पाण्यात. एक नंबर ना. शेवटी ऐकूनच ना काय करायचा. कॅमेरा जरा ढवत होतो. चला चला घर डायरेक्ट आता फायनल झाल्यावर टाकायचं तुम्हाला विचार नाही पाहिजे. तर दोस्ता हो, मी आणेल होता नारळ आज. हे बघा नारळ पाणी. त्याच्यात ना नारळमध्ये पाणीच नव्हता. सॉरी नारळमध्ये पाणी होता पण मलाहीच नव्हती. कुछ भी मतलब. तर बघू शकता आता हा नारळ आहे. त्यावर खान पाहू हा. बघू शकता बॅकग्राऊंड काळू दिसत ना, तिला द्यायचं आहे. पण पहिला काय खाऊन घेतो. काय असेल बिसेल तर पहिला मी मरण, बरोबर का नाही? त्याच्यामुळं चला आपण आता सगळेजण खाऊ. काय नाही चला अजून बघा एवढा आहे. आता तो सगळा काढतो आणि सगळ्या पोरांना वाटून देतो गाईच. तोपर्यंत चला नारळ खावा ना. तर गाईच बघू शकता या प्रकारे आता आपण नारळ काढायला घेतला आहे, कारण त्या सगळ्या पोरांना आपल्याला वाटून द्यायचं आहे, बरोबर का नाही? अशा प्रकारे गाईज फायनली आपण नारळ काढलेला आहे. आई शपथ आहे का ना, किती भारी नारळ राहिला आहे खालतं. तुम्हाला देव का नको पोशे हो? देव का नको? चला वाटून वाटून सगळ्यांनी खाऊ हा. धर तुला. अनुम्या कुठे गेलाय? धर काढू तुला. रंभा पवन तुला थांब काढायला घेतला हा. पवन 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 साठी आपण आता नारळ काढूया गाई. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. सगळ्यांना आपल्याला द्यायचं आहे ना. म्हणजे नारळ पाणी होता तर त्याच्यात असा नारळ निघला डायरेक्ट. इकडून निघत नाही गाई, इकडून काढू. हे बघा रे काय है साला वैतागच आहे तो एक. अरे यार काय करू यार, निघतच नाही. तो गोलवाला होता ना त्याच्यात त्या लगेच निघला. हे निघतच नाही. थांब पवन देतो हा. निघलाय जोरा कसा राहिला आहे. चला गाईस हा आता एवढा मी पवनला देतो आणि बाकीचं सगळं मग वाटून खाऊ आपण. पवन धर तुला. तर चला गाईस आता हा आहे तो आपण खाऊ उरलेला जो आहे खालीचा बुटीचा. तर तुम्ही कधी नारळ पाणी खाता का नाही? काय रे नारळ पाणी पिता का नाही? नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे आता ही मलाई मी खातो. चलो आता. तर मित्रांनो आता झालेले आहे रात्रीची वेळ आणि आपल्याला झोपायची वेळ.
आपला इकडं बेडरूम आहे, अशा प्रकारे बघू शकता. आणि आता मी गाईज जेवायला बसतो. जाम दमेल आहे ना आज. तर आपल्याला आज जेवणासाठी आहे वालाच्या शेंगाची भाजी, त्याच्यानंतर भात आणि हे थोडंसं दुपारचं चिकन जे उरलेलं ते चिकन दिलेलं आहे. तर चला आता मस्तपैकी जेवण घेऊया. खूप भूक पण लागलेली आहे ना, जाम काम करून करून दमून गेलो. तर भूक आता जेवण आणि मस्त झोपण. आता डायरेक्ट सकाळचे उठत जाम आंबलोई पण आता काय करू का नाही. चला गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी झाली असेल ना तर सॉरी. एकदा घर बघून घ्या. असं आमचं घर आहे आणि हा आमच्या घराच्या बाहेरचा पसार आहे. तर आता आपण खचाक्कन थांबू. चला बाय.